नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवस झाले मी फेस टू फेस व्हिडिओ केले नाही, कुठलेच मोटिवेशन व्हिडिओज केले नाही. फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असतं किंवा मग व्हिडिओज चालू असतात. तर सगळ्यात मूळ कारण होतं माझ्या फेसवर आलेले खूप मोठे मोठे पिंपल्स. सिरियसली खूप जास्त मोठ्या प्रमाणात पिंपल्स आले होते. मला खूप टेन्शन येत होतं आणि स्वतःचा चेहरा आरशात बघण्याला सुद्धा मला खूप टेन्शन येत होतं की हे काय झालं आहे मला. त्याचं कारण म्हणजे असं झालं की मी साधारण 3 ते 4 वर्ष एक क्रीम विकत होते, गोरी क्रीम. मी विकली आहे, मी वापरली आहे. खूप छान इफेक्ट आला आहे त्याचा. खूप जणांनी घेतली माझ्याकडून. त्यांचे वांग गेले, चेहरा गोरा झाला, पिंपल्स येत नव्हते, पिंपल्सचे डार्क स्पॉट्स जात होते. खूप छान इफेक्ट होता त्याचा. मग जेव्हा मुंडे साहेबांनी सगळीकडे रेट टाकली आणि बंद झालं, सो त्यांनी काही वाईट केलं नाही, बरोबर केलं. पण मग कसं झालं, ते झाल्यानंतर माझे मिस्टर बोलले भेटत होते क्रीम अजूनसुद्धा चालू होती, पण माझ्या मिस्टर बोलले की नको, आपण ह्याच्यामध्ये नको पडायला, उगाच काहीतरी प्रॉब्लेम होईल. मग मी ते बंद केलं, सेल करणं पण बंद केलं आणि ॲज युज्युअल माझं वापरणंही बंद झालं. मग आफ्टर दॅट हळूहळू फेस ब्लॅक पडायला लागला आणि मोठे मोठे पिंपल्स यायला लागले आणि प्लस त्याच्यामध्येच माझी तब्येत बिघडली. थोडे मेडिकल्स इश्यूजमुळे मला खूप सारे मेडिसिन्स घ्यावे लागले. त्यामुळे खूप उष्णता वाढली माझ्या शरीरातली आणि त्याचा परिणाम म्हणून फेसवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात पिंपल्स येत होते. तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा काहीतरी स्पॉट्स आहेत. तर विचार करा किती जास्त पिंपल्स झालेले असतील. तर तो फेस बघून मला खूप जास्त टेन्शन येत होतं की काय करून बसले मी स्वतःचं. आणि फेस इज रिअली आवर आयडेंटिटी आणि आम्हा लेडीजच्या बाबतीत तरी खूप मोठी गोष्ट असते ही. चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स नको आहे आम्हाला, पिंपल्स नको आहे, बाकी आमचे हातपाय दुखले तरी चालेल, आम्हाला काहीच नको. पण खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होतो, खूप मोठा इश्यू होतो आपल्यासाठी हा की आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेले आहेत आणि आपण हे खूप सिरियसली घेतो. तर त्याच्यावर मी काय केलं आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की तुम्ही काय केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण एखादी क्रीम यूज केलेली आहे आणि त्याचा आपल्याला साईड इफेक्ट झालेला आहे, तर मग एखादी नवीन क्रीम यूज करायची का, मग फेअरनेससाठी काय करायचं. मी ॲक्च्युली डॉक्टरकडे गेले, आमचे ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांना विचारलं की मी काय करू. कारण एक क्रीम यूज करून आपण एका खड्ड्यात ऑलरेडी पडलेलो होतो, तर परत दुसरी क्रीम यूज करायची आणि त्याच्यात परत दुसऱ्या खड्ड्यात पडायचं. तो खड्डा खूप मोठा असेल तर आपण काय करणार. तो एक मोठं टेन्शन झालं. त्याच्यामुळे मी डॉक्टरांशी सजेस्ट केलं. त्यांनी माझं फेसचा ॲक्च्युली पिकच घेतला. माझ्या मिस्टरांनी विचारलं की काय करता येईल, त्यांनी पिंपल्स वगैरे बघितले. सो त्यांनी एक क्रीम मला सजेस्ट केली. तीच क्रीम मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. ती मेडिकली प्रूव्हन आहे. हे कुठल्याही प्रकारचं इमोशनल व्हिडिओज मी नाही करत आहे. हे सिरियसली जेन्युअनली मला वाटतं की माझ्या मैत्रिणींना पण असं कोणाला प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा ह्या प्रॉब्लेममधून सहज निघावेत, त्यासाठीच मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते. तर क्रीमचं नाव ॲक्ने स्टार क्रीम जी आहे मेडिकलमध्ये सहज आपल्याला मिळते. साधारण 120-130ला आहे. ती स्वस्त आहे. ती आपण फक्त पिंपल्सवर डॉट लावायची. त्याचा फेस वॉश पण यूज करा जर खूप मोठ्या प्रमाणात पिंपल्स झालेले असतील तर. फेस वॉश आणि ॲक्ने स्टार क्रीम दोन्ही यूज करा. साधारण महिन्यामध्ये ते हळूहळू कमी होतात आणि जे नोजवर पोर्स आलेले असतात ना ब्लॅक ते सुद्धा त्याच्याने कमी होतात. मलासुद्धा तो प्रॉब्लेम होतो. गोरी क्रीमने पण नाही गेला, पण ह्या क्रीमने तो कमी झाला आहे. आता दुसरा प्रॉब्लेम राहिला ब्राईटनेसचा. फेअरनेस, व्हॉट अबाउट फेअरनेस. कारण ऑलरेडी माझा चेहरा जो ओरिजिनल कलर होता माझा त्याच्यापेक्षा पण डल वाटायला लागला होता. तर मग मी त्यासाठी पण डॉक्टरांना विचारलं की काय करता येईल. मग त्यांनी मला फक्त सांगितलं की बाई तू कुठल्याही क्रीमच्या भानगडीत पडू नको, कुठल्याही प्रकारचं काहीही वापरू नको. कारण आपण काहीही वापरायला गेलं त्याच्यामध्ये काही ना काही असतं आणि त्याच्यानंतर साईड इफेक्ट आपल्याला होतोच. म्हणून त्याने विटॅमिनची गोळी घ्यायची जी आपल्या मेडिकलमध्ये साधारण 5 रुपयाला मिळते आणि ॲलोवेरा जेल घ्यायचं. एक छोटी बॉटल जी असते ती साधारण 50 ते 55 रुपयाला मिळते. ती बॉटल आणि एक गोळी मिक्स करायचं रात्रीचं आणि तेच चेहऱ्याला लावायचं आहे. आणि पिंपल्ससाठी आपल्याला ॲक्ने स्टार क्रीम लावायची आहे. खरंच मला इफेक्ट पडला आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. साधा सिम्पल उपाय आहे आणि खरंच काहीच साईड इफेक्ट होत नाही. इट्स नॅचरल. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी यूज करूनच आपण आपल्या फेसचं केअर केलं पाहिजे. खूप जास्त महागात आपण नाही पडू शकत. भरपूर गृहिणी असतात की 1000, 2-2 हजाराच्या क्रीमा त्या स्वतःसाठी नाही घेऊ शकत. आपण विचार करतो की तेवढ्यामध्ये माझा किराणाही होऊन जाईल. त्याच्यामुळे जर स्वतःची केअर
शेअर करायचे आणि असे कोणत्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही सुद्धा पडले आहात ज्यामध्ये मी पडले, तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. ॲक्ने स्टार क्रीम आणि ॲलोवेरा जेल प्लस आपली विटॅमिन ईची जी हिरवी गोळी मिळते ना मार्केटमध्ये, तीच फक्त 5 रुपयाला मिळते. साधारण 200 रुपयामध्ये तुमचे स्किन केअरसुद्धा होते आणि हेल्दी केअरसुद्धा होते. आणि ॲक्ने स्टार क्रीम मला डॉक्टरांनीच सांगितलेली आहे आणि त्याचा साईड इफेक्ट मला काही झाला नाही, इफेक्टच झाला आहे. कारण त्या डॉक्टरसुद्धा मला तेच बोलल्या की मी सुद्धा तीच क्रीम यूज करते. म्हणून सिरियसली जर कोणाला खरंच पिंपल्सचा खूप त्रास होत असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की हे पिंपल्स जावे, तर ॲक्ने स्टार क्रीम यूज करून बघा. स्वस्त आहे आणि मस्त आहे. फक्त पिंपल्सवर अप्लाय करायचे, ते पिंपल्स आपोआप लो होतात आणि कमी होतात. आणि खूप जास्त असेल तर इफेक्टेड एरिया असला त्याचं फेस वॉश मिळतं, ते सुद्धा यूज करून बघा. माझी ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील मैत्रिणींना कुणाला असा प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांना शेअर करून नक्कीच सांगा. आणि पटलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.